हरिओम. मी ममता चिटणीस, उपासना केंद्र सावंतवाडी. मी बापूंकडे 2001 पासून येते. मला बापूंचे बरेच अनुभव आलेले आहेत. त्यातला एक अनुभव मी तुमच्या इथे शेअर करत आहे. 2011 साली आम्ही सावंतवाडी सेंटरमधले काही श्रद्धावान, तसेच कनेडी सेंटरचे काही श्रद्धावान आणि ओरस सेंटरचे काही श्रद्धावान असे मिळून 8 जण आम्ही बापूंच्या गणपतीसाठी इथून गणपतीच्या दुसऱ्या दिवशी निघालो होतो. कारण बापूंचा गणपती 2.5 दिवस असतो, म्हणून म्हटलं तिसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचं, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी इथून निघालो होतो. आणि आम्ही स्वतः गाडी घेऊन गेलो होतो आणि पनवेलच्या ठिकाणी आम्ही सकाळी 5च्या दरम्यान पोहोचलो. सगळेजण गाडी झोपेत असताना गाडीचं स्टेअरिंग तुटलं आणि पनवेलच्या तिथे एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टच्या इथे मोठं झाड आहे आंब्याचं. त्या झाडावर जाऊन गाडी आदळली आणि एवढ्या मोठ्याने आदळली की तर सगळे बेसावध होते आणि गाडी पूर्ण पुढचं गाडीचं बॉनेट होतं ते पूर्ण आतमध्ये चेपलं. आणि जो गाडी चालवत होतो तो श्रद्धावान कनेडी सेंटरचे सचिन सिंह सावंत होते आणि त्याच्याबरोबर पुढे अमित सिंह सावंत असे दोघे जण बसले होते. दोघंही मोठमोठ्याने ओरडत होते. आम्हाला क्षणभर सुचलं नाही काय नक्की झालं ते. तर नंतर फक्त त्या सगळ्यांमध्ये मीच एकटी व्यवस्थित होते, जी मला काही लागलं नव्हतं, फक्त मुकामार लागला होता. मी कसंबसं स्वतःला सावरून गाडीचा दरवाजा उघडला आणि प्रत्येकाला एकेकाला बाहेर काढून, पाठीमागे सगळे आम्ही लेडीज होतो 6 जणी आणि पुढे 2 जेंट्स होते. 6 जणींना मी हळूहळू काढून बाहेर ओढणीवर किंवा शॉलवरती असं प्रत्येकाला झोपवलं. कुणाचा काय पाय फ्रॅक्चर झाला होता, कुणाला मणक्याला मार लागला होता. क्षणभर काहीच सुचत नव्हतं आणि 5:15ची वेळ असल्यामुळे पूर्ण अंधार होता आणि तेव्हा मदतीला कुठचंच वाहन थांबत नव्हतं. मग मोठमोठ्याने जे गाडी चालवत होता तो आणि जो अमित सावंत होते ते दोघं मोठमोठ्याने ओरडत होते, कारण त्यांचे दोन्ही पाय अडकले होते, डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांच्या ओरडण्याने त्या रिसॉर्टचा वॉचमन धावून आला व त्याने पाण्याची बॉटल आणून दिल्यावरती त्यांना पाणी प्यायला दिलं. पण त्यांना गाडीतून बाहेर काढता येत नव्हतं, कारण पूर्ण बॉनेट अडकल्यामुळे त्यांचे पाय अडकले होते. आणि आम्ही मदतीसाठी किती जणांकडे विनवणी केली पण वाटेत कोणीच थांबत नव्हतं. मग ह्या पिरियडमध्ये 1 तास गेला. 1 तास गेल्यानंतर आमच्याच इथे सावंतवाडीत आमच्या शेजारी एक पनवेलचे बिल्डर राहत होते. मी माझ्या घरी फोन करून सांगितलं आमचा असा अपघात झाला आहे, तर तुम्ही त्यांना जरा कॉन्टॅक्ट करा. मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर ते म्हणाले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन लगेच येतो. त्याच दरम्याने मुंबईवरून गोव्याला जाणारे एक बिल्डर होते, मोरिया कन्स्ट्रक्शनचे बिल्डर, तर ते जात होते. त्यांनी ती गाडी पाहिल्यावरती ते थांबले आणि ते म्हणाले अरे बाबा केवढा मोठा अपघात. आणि त्यांनी त्या सिक्युरिटीला सांगितलं पहिल्यांदा पारई घेऊन येऊन त्यांनी पूर्ण गाडीचं बोनेट तोडून त्या दोघांनाही बाहेर काढलं. तर त्यांच्या दोघांच्याही पायाला एवढं लागलं होतं, त्यांना काढेपर्यंत ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्समध्ये घालून सगळ्यांना आम्हाला पनवेल हॉस्पिटलला नेण्यात आलं. आणि त्याच दरम्यान मला कुडाळचे तेव्हाचे प्रमुख सेवक दत्तात्रय सिंह बांदेकरांचा फोन आला, तुम्ही कुठे पोचला का, कारण ते कुडाळातच होते, पोचला का तुम्ही बापूंच्या इथे. मग मी त्यांना म्हटलं नाही हो काका, असं आमचा ॲक्सिडेंट झाला. मग बांदेकर काकांनी मुंबईला आपल्या संस्थेमध्ये कळवलं. संस्थेमध्ये कळवल्यानंतर लगेचच 1-1.5 तासामध्ये आपल्या संस्थेतून पूर्ण अनिल सिंह पन्हाळे आणि अजून 2-3 ते मला आता तेव्हा आठवत नाही कोण होते, पण लगेचच दादांनी त्यांना हॉस्पिटलला पाठवलं. त्यांनी विचारलं कुणाला किती लागलं, सगळी चौकशी केली, बिल वगैरे भरलं का, काय प्रॉब्लेम आहे का, असं म्हणजे लगेच आपल्या इथे ॲक्शन घेतली गेली. म्हणजे बापू आपली किती काळजी घेतो, म्हणजे परक्या ठिकाणी परक्या गावात एवढा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा मदतीसाठी आपला बापू त्यांना फोन तिथे गेला का आणि आपल्या संस्थेतून मदतीसाठी आले का, म्हणजे बापूंचं आपलं कार्य कसं कार्यरत असतं हे तेव्हा मला दिसून आलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.